नमस्कार. माझं नाव डॉक्टर प्रणय जांभूळकर आहे. मी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट मेडिकल हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहे. आज मी तुम्हाला उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन याच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहेत, ज्या की खूप महत्त्वाच्या आहेत. दैनंदिन जीवनात स्ट्रेस आणि पोल्युशन्स याचं प्रमाण खूप वाढत आहे. त्यामुळे इवन यंगस्टर्स जे आहेत त्यांच्यापासून ब्लड प्रेशरची सुरुवात झालेली आहे. उच्च रक्तदाब कसा ओळखावा हे खूप आवश्यक आहे. त्याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स देणार आहेत. उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय आहे? जेव्हा तुमचा ब्लड प्रेशर कशाला म्हणतो आपण? जेव्हा तुमच्या रक्ताच्या धमन्या असतात, धमन्यामध्ये जो प्रेशर तुमच्या वेसल्सच्या वॉलवर पडतो त्याला रक्तदाब म्हणतो. नॉर्मली हे प्रेशर असतो 130-80. जेव्हा तुमचं प्रेशर हे 140-90च्या वर जातो त्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो. अशा वेळेस आपल्याला त्याला ट्रीटमेंट देणे आवश्यक असते. उच्च रक्तदाबाला आपण सायलेंट किलर म्हणतो. कशामुळे? कारण हा कोणतीही लक्षणं न दाखवता आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना इजा पोहोचवत असतो. जसे की हाय ब्लड प्रेशरमुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, तुम्हाला ब्रेन स्ट्रोक येण्याची जास्त रिस्क असते. त्याचप्रमाणे तुमच्या किडनीवर लोड पडल्यामुळे ती खराब होण्याची शक्यता असते. तसेच तुमच्या डोळ्याचा जो पडदा असतो, ज्याला आपण रेटिना म्हणतो, तो सुद्धा खराब होण्याची शक्यता असते. हे चेंजेस जे असतात ते हळूहळू होत असतात. जोपर्यंत हे पूर्ण सिव्हिअर स्टेजला जात नाही तोपर्यंत आपल्याला लक्षणं दिसत नाही. जर आपण ब्लड प्रेशर वेळीच कंट्रोलमध्ये घेतला नाही तर ह्या अवयवांची हळूहळू झीज होत ते खराब होतात आणि त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन मोठ्या मोठ्या आजारांना तोंडी जावं लागू शकतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करणे खूप आवश्यक आहे. सुरुवातीला आपलं ब्लड प्रेशर मेजर करणे हे खूप आवश्यक आहे. अगोदरच्या काळात ऑटोमॅटिक मशीन्स अवेलेबल नव्हते, पण आता आपल्याजवळ ऑटोमॅटिक मशीन्स अवेलेबल आहेत, ज्यांची ॲक्युरेसी ऑलमोस्ट 99% तुमच्या मॅन्युअल ब्लड प्रेशर एवढीच आहे, जे की इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपण ते खरेदी करून आपल्या घरामध्ये ब्लड प्रेशर चेक करू शकता. आणि त्याची रिडिंग्स अशी असतात की पहिली रिडिंग्स आपल्याला डिस्कार्ड करायची आहे आणि दुसऱ्या ज्या 2 रिडिंग्स येतात त्यांचे आपल्याला ॲव्हरेज करायचे आहे. आणि ह्या रिडिंग्स जर आपल्या 140-90च्या वर असतील तर त्वरित आपल्याला जवळपास हृदयरोग तज्ज्ञ असतील किंवा जनरल फिजिशियन्स असतील त्यांच्याकडे आपल्याला कन्सल्ट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर त्याच्याबद्दल ब्लड प्रेशरचे मेडिसिन्स चालू करता येईल. बऱ्याच जणांना असा न्यूनगंड असतो की आज मला जर ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू झाल्या तर मला ते आयुष्यभर खावा लागणार, असे नसतात. जर आपण नियमित आहार पाळला, वेळीच व्यायाम केला तर हे ब्लड प्रेशर आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. योगा मेडिटेशन अशा प्रकारचा अवलंबन केला तर तो ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते आणि हळूहळू आपण गोळ्यांचा डोस कमी करून ते बंदही करू शकतो. त्याच्यामुळे हे प्रत्येक पेशंटच्या मनावर असते की तो किती त्याचे इनपुट्स त्याच्यामध्ये देऊ शकतो, जेणेकरून तो ब्लड प्रेशर कमी करता येईल. जोपर्यंत तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोल राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्रास जसे की डोके दुखणे किंवा छातीत दुखणे, कधी कधी थकवा जाणवणे, ह्यासारख्या गोष्टी होत असतात. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी तुमचं मेडिकेशन्स तर तुमचे काम करतातच, त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचे आहे तुमच्या जेवणामध्ये मिठाचं प्रमाण नियंत्रणात ठेवणे, जे की दिवसाला तुम्ही 2.4 ग्रॅम्स पर डे तुम्हाला मीठ सेवन करायचे आहे. आता हे एक्झॅक्टली किती? तुम्ही एक चमचा जर टीस्पून घेतला तर तो भाजीमध्ये टाकता, तेवढा मीठ इज इनफ फॉर दॅट डे. तुम्हाला वरून एक्स्ट्रा मीठ टाकायची गरज नाही. डेली तुम्हाला व्यायाम करायचा आहे. जलद गतीने चालणे हा चांगला व्यायाम असतो. जेणेकरून आपल्याला ऍटलिस्ट आठवड्यामध्ये 150 मिनिट चालायचे आहे, जे की दिवसाला तुमचे येतात 30 मिनिटे. दिवसाला 30 मिनिटं असे आठवड्यातून 5 दिवस तरी तुम्हाला चालायचे आहे आणि ते खूप जलद गतीने चालायचे आहे, ज्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. दुसरी गोष्ट आहे,
जेवणामध्ये डॅश डाएटचा अवलंबन करणे. डॅश डाएट यालाच आपण मेडिटेरियन डाएट म्हणतो, ज्याच्यामध्ये तुमच्या आहारामध्ये हिरवे पालेभाज्या, फळे यांचा समावेश होतो आणि जे स्प्राउट्स असतात, जे कडधान्य असतात याचा सुद्धा समावेश असतो. आणि तुम्हाला अशा गोष्टी कमी करायच्या आहेत की ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असते, जसे की तुमचे खारवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा लोणचे, पापड, ज्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असते. अशा गोष्टी ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी टाळायला पाहिजे.